कला ही माणसाच्या जीवनात रंग भरणारी शक्ती आहे आणि काही कलाकार असे असतात की ज्यांचे संपूर्ण जीवनच विविध कलांनी समृद्ध असतं। अशाच एका अष्टपैलू हरहुन्नरी कलाकाराची ओळख म्हणजे सुधीर कोर्टीकर। त्यांच्या व्यक्तिमत्वात निसर्गानंच विविध कला गुण आणि छंदांची मुक्त हस्ते उधळण केली। मिमिक्री, छायाचित्रण, पाककृती, लेखन, नाणी संग्रह, रांगोळी, प्राणी पक्ष्यांचे आवाज, स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान अशी अगणित क्षेत्रे त्यांच्या कलेनं व्यापली आहेत। त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत आपल्या दैनिक आधुनिक केसरीनं त्यांना आयडॉल महाराष्ट्र 2025 पुरस्कार जाहीर केला आहे। त्यांच्या इथपर्यंतचा संघर्षमय वाटचालीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। सुधीर कोर्टीकर यांचा जन्म पंढरपूरचा, पण शिक्षण बार्शी आणि सोलापूर येथे झाले आहे। शालेय जीवनातच त्यांनी आपल्या कलागुणांचा ठसा उमटवायला सुरुवात केली। शाळेच्या गॅदरिंगमध्ये नक्कलांचे कार्यक्रम सादर करताना त्यांच्यातील कलाकार झळाळू लागला। शिक्षक, मित्रमंडळ यांचे आवाज, गायकांचे सुरेख आवाज, अगदी पक्ष्यांचे किलबिल आवाजही हुबेहूब काढण्याची कला त्यांनी लहानपणापासून अवगत होती। लहानपणीच नाणी संग्रहाचा छंद त्यांनी जोपासला। 3000 वर्षापूर्वीची नाणी, कवड्या, 50हून अधिक देशांची चलनी नाणी आणि 10,000हून अधिक नाण्यांचा त्यांचा संग्रह आज एक अभिजात खजिना आहे। त्याचबरोबर 100 देशाची तब्बल 30,000 टपाल तिकिटे हा संग्रह देखील त्यांच्याकडे आहे। केवळ संग्रह नव्हे तर त्यामागील इतिहास, वैशिष्ट्ये हे ते अभ्यासू वृत्तीनं जाणून घेत आहेत आणि लोकांसमोर मांडतात देखील। सुधीर कोर्टीकर यांच्या नकलांचे कार्यक्रम म्हणजे एक बहुरंगी अनुभव। गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांचे आवाज तर ते हुबेहूब काढतातच, पण सोबत पक्ष्यांचे किलबिल, प्राण्यांचे आवाज, वाहने, वाद्य यांच्या नकलाही ते सफाईनं करतात। बालपणापासूनच त्यांनी 3000हून अधिक मिमिक्री कार्यक्रम सादर केलेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावर देखील त्यांनी आपला कार्यक्रम सादर केला आहे। लेखन हा त्यांच्या कलेचा अविभाज्य भाग आहे। कथा, कविता, पाककृती लेखन, नाटक परीक्षक, चित्रपट परीक्षक, स्तंभलेखक अशा विविध प्रकारात त्यांनी 2000हून अधिक लेखन केले आहे। बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे। सुधीर कोर्टीकर यांच्या पाककृतीमध्ये हात कोणत्याही मोठ्या शेपला लाजवेल असा आहे। महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, चायनीज असे विविध पदार्थ ते लीलया बनवतात। त्यांच्या पाककृती स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून निवड होण्याची त्यांच्या कलेची पोच पावती। तसंच रांगोळींच्या विविध शैली त्यांनी आत्मसात केल्या आहेत। पाण्यावरची रांगोळी, 5 बोटांची रांगोळी, शिल्पांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशा विविध वेगवेगळ्या शैलीमध्ये त्यांनी कौशल्य दाखवले आहे। वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी भव्य रांगोळी साकारल्या आहेत। छायाचित्रणाची उत्तम जाण असलेले सुधीर कोर्टीकर यांनी प्राणी, पक्षी आणि निसर्गावरील अनेक सुंदर छायाचित्रे टिपली आहेत। त्यांच्या छायाचित्राचे विविध प्रदर्शनामध्ये कौतुक झाले आहे। सुधीर कोर्टीकर यांनी आपल्या जीवनात केवळ कलेची आराधना केली नाही, तर ती नवी पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य देखील त्यांनी केले आहे। शालेय विद्यार्थ्यांना विविध कलांची माहिती देणं, संस्कारक्षम कथा सांगणं, मुलांमध्ये कलाविषयक आवड निर्माण करणं हा त्यांचा छंदच आहे। सुधीर कोर्टीकर यांच्या या हरहुन्नरी योगदानाची दखल घेऊन आपल्या दैनिक आधुनिक केसरीतर्फे आयडॉल महाराष्ट्र 2025 पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे। हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या असामान्य प्रतिभेची पावतीच आहे। अशा संपन्न व्यक्तिमत्वाची कहाणी अजूनही सुरूच आहे। सुधीर कोर्टीकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नाही, तर चालते बोलते विद्यापीठ आहे। त्यांनी आयुष्यभर कलेची आराधना केली आहे आणि आजही ते नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत। त्यांच्या जीवन कहाणीचे प्रत्येक पान म्हणजे एक नवीन प्रेरणादायी अध्याय आहे। सुधीर कोर्टीकर यांच्यासारख्या कलाकाराची ओळख म्हणजे मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा। त्यांचा प्रवास, कलेशी असलेली नाळ आणि समाजाला दिलेले योगदान हे खरंच अभिमानास्पद आहे। कला ही देवाची देणगी आहे, पण ती जोपासणं हे कलाकाराचं कर्तव्य आहे आणि सुधीर कोर्टीकर सरांना त्यांच्या कर्तव्यासाठी आधुनिक केसरीतर्फे सलाम। सुधीर कोर्टीकर हे त्यांच्या कर्तव्याला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले कलाकार आहेत। तुम्हाला कोर्टीकर सरांचा हा प्रवास कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच आपल्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।